नमस्कार. शेतकरी लाईव्ह GK या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेली इथं पाण्यावर. इथं कांद्याचं रोप आहे बघा. इथून या साईडने दिसत असेल तुम्हाला. त्याला पाणी द्यायचं आहे आणि पाठीमागच्या साईडने इकडं कांदा आहे, त्याला पाणी देऊन झाले. सकाळपासून आहे ना 2-3 वेळा झाले लाईटचं जायचं त्याच्यामुळे ना बरणंच उरकलं नाही. जाणूची पप्पा बरणं करतायत आणि मी इथं आलेली कांद्याची पात न्यायला. त्या तिकडे खाली कांदा आहे का तो मोठा आमचा, तो आता ना पात त्याची फोडण्याजोगी तेवढी फोडायची आणि पात न्यायची बघा घरी खाण्यासाठी, भाजी करण्यासाठी. जाणूचे पप्पा आलेले पाठीमागून, तो लांब आहेत अजून, येत आहेत. ते आले ना तुम्हाला परत भेटते. तिथे कांद्याला पाणी दिलं आहे बघा. जाणूचे पप्पा आलेत. एक वाफा राहिला होता अर्धा भरायचा, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर सोडलं. हे लाईटीचं लई अवघड आहे, गोठाळीत होत्यात सारखी. रात्री तर आमची तर अजिबात लाईट नव्हती, कधी आली काय माहिती निम्या रात्रीची. होय हो, रात्री लाईटीला काय झालं आपल्या? गोठाळा तरी कवर होतो, सारखा गोठाळा होतोय. काय माहित कवर चलतंय. दिवसा भरणं करावं म्हणलं की लाईटीचे गोठाळे होत्यात आणि रात्रीचं वाघ. काय करायचं आपण? मला वाटतं ते 30 वर्ष 35 वर्ष हां तेव्हापासून तेच तार आणि तेच खांब परत बदललेच नाहीत. ते बदललेच नाही त्यांनी. त्याच्यामध्ये मग सारखं घोटाळा होत राहतो. लय गोठाळीत लय अवघड आहे. भरण्याचंच लय वैताग आहे आणि रातचं भरणं आहे आता काळजी लागती. लवकरच आलं की सकाळी गावात चुकाव नाही. आता एक बाई होती का खुरपायला, गवत चुकवलेलं काढावं लागतं परत. हा ना, गावात राहिले. किती दिवसात झाला आपला गुलाबी कांदा? 1.5 महिन्याचा. 1.5 महिन्याचा कांदा झालाय. पण कांदा वातावरणाने काय एवढा हे नाही झाला, झालाय आता लिंबावणी झालाय. पण कुठं बरं आहे, कुठं काय ठिकाणी फारच हे झालं आहे की नाही. काय मध्ये पावसाच्या ह्याने त्याने सगळं खराब झालं. आता पडली त्याला थंडी, आता इथून पुढं सुधारला तर आहे. आणि ऐका ना, लोक म्हणतात की तुम्हाला खतं परवडत नाही तर तुम्ही खतं घेऊ नका, रासायनिक खतं कशाला वापरता, मग सेंद्रिय खतं वापरा. आता ह्या जमिनीला आपल्या रासायनिक खतांची सवय लागली, सेंद्रिय खतं होईन का शेती? त्यांना काय कळतं त्यातलं? बसून बोलायचं असतं का? असं बारा द्यावं लागतं, वावरात यावं लागतं. असं लांबून बोलून नाही जमत. तुम्हाला सगळ्यांना वाटतं शेती म्हणजे नाकाने वांग सोलणं एवढं सोपं असतं म्हणून. त्या शेतीला किती काय लागतं तुम्हाला माहिती आहे का? नुसतं उच्चाली जी पण लावली टाळ्याला. काही कमेंट करायच्या आधी विचार करीत जा आणि मग कमेंट करीत जा. म्हणे सेंद्रिय खत वापरा आणि रासायनिक खतं परवडत नाही तर वापरू नका. आणि सेंद्रिय खतं तरी कोणची स्वस्त आहे? प्रत्येक शेतकऱ्याकडं गाय म्हशी आहेत का, मोठे मोठे गोठे आहेत का? तेव्हा सेंद्रिय खतं घरचंच तयार करा आणि घरीच वापरा. आता त्यांना काय माहित आपल्या जमिनी कशा आहेत आणि काय तिथे चालता येईल नाही. दगड आहेत सगळे, इतकी दगड आहेत रानाने. तुम्हाला या तालीने दिसत असेल तर त्या तुम्हाला ताल दाखवते मी कशी आहेत. त्या तालीने आमच्या किती दगाडी आहेत, आम्ही किती गोळा करून किती हे केलेले कडेने तालींना लावलेली आहेत. ही तुम्हाला दिसत असेल दगाडी बघा इकडे सगळी. ह्या इकडे ह्या साईडनी पण दगाडी आहेत, सर तालीने दगाडी आहेत आमच्या. वावरात पण उता आलाय. त्यांना दाखवते बॅक कॅमेऱ्याने. पाण्यात ही बघा, ही दगाडी आमच्या वावरातली. तुम्हाला माती कमी आणि दगाडीत जास्त दिसत असेल. ही पायाची पात चाळण होती, जर भरणं केलं ना असे पाय दुखतेत ना, इथं येऊन कळन तुम्हाला मग वावरं कशी येतं, कोणची खतं वापरायची, कशी शेती करायची. पाणी नुसतं पळतं, असे पाणी धरून तर राहतच नाही. सारखं भरणं करावं लागतं, नुसतं पळत राहतं पाणी वावरातून. रोपात तर लय तण झाले हो आपल्या. औषध मारलंय थोडं, कमी मारलंय जरा. ते रोप जायचं म्हणलं जळून जाते. हा, कमी मारले मी. आता पाय आणावं लागतं कधी आता हे 2 दिवसांनी. हा ना, याच्यात लईच बारीक तर लय तण आहे. थोडं मला वाटतं ना तण असं वर येऊन द्यावा म्हणजे हाताला येईन असं, मग काढून मेंदून. नाही तर मग ते काय होतं, मग हाताला येत नाही, मग बारीक खालीच राहतं. 2-3 दिवसांनी येईन वर. इथं कांदा आहे बघा आमचा. कांदा एकदा खुरापलाय, पण तरी बी राहिलंय बायांकून मागं गावात होकून चुकून.
हा इथं 2 एकर कांदा आहे आमचा. याला अजून टाईम आहे हे नव काढायला. कोणत्या महिन्यात येईन हा? डिसेंबर संपल्यावर. हम्म. डिसेंबर संपला की तोवर येईल 1-1.5 महिना. चालते मग. क्रॉप नाही चांगलं आलं पण पहिले चांगलं होतं मागच्या वेळेस. हा ना असं काय झालंय त्याला आपण ड्रॉप टाकलं पाऊस झाला ना लगेच त्याच्यामुळं असं पातळ झाले जरा असं आणि मरक मरक झाले है ना. वेगवेगळं दिसते काय आता सगळे म्हणतात ना हाताची पाची बोट सारखी नाही कवा असं कवा तसं चला चलतच राहीन. इलाज नाही काय इलाजच नाही. तुम्हाला आहे ना हे सगळं कांदा दाखवायचं होतं बरं का आम्हाला. हा आमचा 2 एकर कांदा आहे. सगळं भरणे केले सगळं ओल्ले झाले काल काही सकाळपासून काही त्याच्यामुळं काही दाखवता येणार नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेन आमचा हा कांदा. आणि आमचा ना तिकडं दुसऱ्या वावरात कांदा आहे बरं का ह्या डाळिंबाच्या पलीकडच्या साईडनी. आणि तो कांदा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन कारण तो आता काढायला आलाय पण बाजार तर अजून नाही आला है ना. बाजारच नाही आणि मग आता बाजार नाही आले मग तो कांदा आपण काय करणार आता गुलाबी कांदा बकर बोलवायची चारायला. बरं मग आता या कावड्या कांद्याला बकरं एवढी मेहनत गेली का फुकट एवढा पैसा लावलेला त्याला सगळं काय करायचं त्याला. बाजार नसल्यावर काढायला परवडतं का ते. बाईला हजरी किती 450 रुपये बाईला हजरी. नाही ही म्हणते आमच्या कांदा 25 रुपयाने आणला त्यांना म्हणा मग आमचं जाणं गुलाबी कांदा घेऊन मग तुम्ही 15 रुपयानी 20 रुपयानी का नाही ना 15 रुपयानी का नाही ना. 450 रुपये खराब नेला हा आणि 600 रुपये कांदा लावगडीला बाईला. शेतकऱ्याचं असंच काय मग डब्यात जातो आणि परत त्याच्याच नावाने बोंबला त्यात परत वरून म्हणतात शेतकरी कायमच बोंबलो तो. आता शेतकरी बोंबलो तो कायम शेतकऱ्याला परवडल्यावर नाही परवडल्यावर तो काय करीन त्याला काय इलाज नाही. राहू दे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमचा हा कांदा नक्की दाखवू. तोपर्यंत बाजार आला तर ठीक आहे नाही आला तर आमचा तो कांदा तर गेलाच म्हणायचं. अर्धा एकर आहे बघा तो आमचा. चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा आमची व्हिडिओ प्लीज बघत जा आणि आम्हाला सबस्क्राईब करीत जा लाईक करीत जा कमेंट्स करीत जा आणि शेअर पण करीत जा. बाय.